आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08. सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा असून पतसंस्था समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रेरणा पतसंस्थेनं केलेली प्रगती आणि विश्वासावर उभी असलेली कार्यपद्धती कौतुकास्पद असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटलंय. राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला आमदार सुभाष देशमुख यांनी आज सायंकाळी भेट दिली. सुरुवातीला प्रेरणा परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी आमदार देशमुख यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आमदार देशमुख यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत या कार्याचं कौतुक केलंय. ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार देत संस्था सहकार क्षेत्रामध्ये आदर्श निर्माण करतायत. पारदर्शकता, शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावी वृत्ती यामुळे प्रेरणा पतसंस्थेला वेगळी ओळख मिळाली आहे. भविष्यात संस्था अशीच प्रगती करत समाजहिताचं काम अधिक जोमाने पुढे नेईल असा विश्वास आमदार देशमुख यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षापासून वाबळे साहेबांचे संबंध आहेत. शिर्डीला आमच्या तालुक्यातील शेतकरी वर्ग अभ्यास दौऱ्यासाठी नाशिक, शिर्डी आणि राहुरी विद्यापीठ अशा भेटीचं आयोजन होतं आणि असा राहुरीहून चाललो होतो. बऱ्याच दिवसानंतर वाबळे साहेबांची भेट नव्हती. या निमित्तानं आज प्रेरणा संस्थेमध्ये येण्याचा योग आला. त्यांचं कामकाज राज्यभरामध्ये किंवा 2-3 राज्यामध्ये कार्यक्षेत्र असल्याने मल्टीस्टेट संस्था सहकार क्षेत्रामधलं उत्कृष्ट असं कामकाज, पारदर्शक कारभार करण्याचा त्यांनी प्रयत्न करतायत. अनेक संस्थांचा त्यांचा संबंध, फेडरेशनचे संचालक, सर्वच टीम त्यांची काम करते आणि मल्टीस्टेटला, देशभरातल्या सर्वच मल्टीस्टेटला, विशेष करून महाराष्ट्रातल्या मल्टीस्टेटच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वाबळे साहेब स्वतः प्रयत्न करतायत. त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी संस्थेचा कारभारही पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशीच संस्था भरभराटीला यावं अशी साईबाबाची चरणी प्रार्थना. सहकार क्षेत्र वाढलं पाहिजे, ग्रामीण भागापासून तर देश पातळीपर्यंत. माननीय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह साहेब यांनी तर संदेश दिलेला आहे, सहकारातून समृद्धीकडे हा संदेश दिलेला आहे. आणि गाव पातळीवरच्या सुद्धा या सहकारी संस्था दर्जेदार झाल्या पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, पारदर्शक कारभार केला पाहिजे. मला असं वाटतं की अनेक व्यवसाय या सहकार्याच्या माध्यमातून करता येण्याजोग्य आहेत, परंतु आम्ही सर्वजण एकत्र येत नाही, कारभार पारदर्शक करत नाही. म्हणजे एक चेअरमन झालं तर त्याचे दुसरे पाय ओढणाऱ्याची संख्या जास्त आहे. विनाकारण तक्रारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि या सर्व गोष्टीला आणि त्या ठिकाणी राजकारणचं खेळ खूप मोठा चाललेला असतो आणि स्वाभाविकपणे मग राजकारण त्याच्यामध्ये आलं, भांडण तंटा आला की त्या संस्था पुढे जायला मर्यादा पडते. आणि म्हणून राजकारण विरहित या संस्थेचा कारभार जर झाला तर मला असं वाटतं की देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सहकार क्षेत्र वाढणं अत्यंत गरजेचं. यावेळी प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, मच्छिंद्र हुरुळे, वेणुनाथ लांबे, अशोक उर्हे, बाळासाहेब वाबळे, आवडीनाथ वाबळे, शरद वाबळे, डॉक्टर विजय वाबळे, रामा बर्डे, रवींद्र डवले, मुकेश चंद्रे, अक्षय ओहोळ, संकेत चंद्रे, जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे, शाखा व्यवस्थापक महेश सिनारे, सोमनाथ शिंदे, अरुण शिंदे, प्रशांत कोल्हे यांसह ग्रामस्थांची हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा,
अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.